सुरुवातीलाच बातमी मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भात पेट्रोलच्या टँकरला कंटेनरची धडक बसली। खोपोलीतील टोनी धाब्याजवळ ही घटना घडली आहे। आधीच या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे। गेल्या 25 ते 26 तासांपासून ही वाहतूक कोंडी आहे। त्यात ही दुसरी घटना घडलेली आहे। पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झालाय। खोपोलीमध्ये दुसरा अपघात झाला। एकीकडे टँकर पलटी झाला होता। गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी झाला होता। त्यामुळे आधीच 24 तासाहून अधिक काळ मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। तर आता दुसरीकडे खोपोलीजवळ पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। टँकर आणि ट्रकची धडक झाली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी सारिका सावंत आपल्या सोबत जोडलेले। सारिका, आधीच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी आहे आणि त्यात हा दुसरा अपघात घडलेला आहे। अधिक माहिती या संदर्भात। जगदीश, आधीच काल सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाला होता। अजून तो गॅस टँकर हलवण्यात आलेला नाहीये आणि त्याचाच फटका वाहतुकीला बसला असून वाहतूक आता संथ गतीने चालू आहे। आणि आता बघितलं तर परत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर त्याच लेनला म्हणजे पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीला परत अडथळा निर्माण झाला आहे। तिथेही एक गॅस टँकर ला ट्रेलरची धडक बसल्यामुळे कंटेनरची धडक बसल्यामुळे तिथेही एक तो मोठा अपघात झालाय आणि तिथली वाहतूक आता थांबवण्यात आली आहे। तो ट्रेलर बाजूला काढून वाहतूक थोड्याच वेळात सुरळीत करण्यात येणार आहे। धन्यवाद सारिका दिलेल्या माहितीबद्दल। तर खोपोलीजवळ हा दुसरा अपघात झालेला आहे। आधीच एक टँकर 24 तासांपूर्वी पलटी झाला होता। त्यामुळे 24 तासाहून अधिक काळ मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी आहे आणि त्यातच खोपोलीजवळ हा दुसरा अपघात झालेला आहे। त्यामुळे या वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडली आहे। वाहतूक पोलिसांसमोर मोठं आव्हान यामुळे उभं राहिलंय। खोपोलीजवळील टोनी धाब्याजवळील ही घटना आहे।